श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे कृष्णाच्या जन्माचा प्रसंग, ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असे देखील म्हणतात. हा वार्षिक हिंदू सण आहे. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. विष्णूचा 8वा अवतार असलेल्या कृष्णाचा जन्म हिंदू चंद्रसौर दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यात येतो. सहसा ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये हा सण येतो. मध्यरात्री भक्तिगीत गायन, उपवास, पूजा, रात्री जागरण आणि पुढील दिवशी महोत्सव यांचा जन्माष्टमी उत्सवामध्ये समावेश होतो. कृष्ण जन्माष्टमीनंतर नंदोत्सव हा सण साजरा केला जातो. नंदाने जन्माच्या सन्मानार्थ लोकांना भेटवस्तू वितरित केल्या होता. हा सण तो असतो. तर आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी काय काय साहित्य आवश्यक राहील, तर यामध्ये श्रीकृष्णाची बाळकृष्ण असलेली मूर्ती, तसेच तुमच्याकडे पाळणा असेल तर पाळणा. तर हा जो पाळणा आहे मी तो घरी तयार केला आहे. आजकाल बाजारामध्ये सुद्धा रेडीमेड छान छान पाळणे उपलब्ध असतात. त्यानंतर पूजेचे साहित्य, पंचामृत, गंगाजल, हळद, कुंकू, अक्षत, चंदन, गंध, तसेच वेगवेगळ्या रंगाची फुलं, घंटा, शंख, गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही गणपती बाप्पाच्या नावाने सुपारीची पूजा करू शकता. तसेच कामधेनू. नैवेद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई, बरेच जण 56 भोग तयार करतात. आणि मुख्य म्हणजे आपल्याला लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. बरेच जण पंजिरीसुद्धा बनवतात किंवा सुंठवडा देखील बनवला जातो. तर सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीला गंगाजल तसेच पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर गणपती बाप्पाच्या नावाने एखाद्या सुपारीची तुम्ही पूजा करून घ्यावी आणि आधी गणपती बाप्पाची स्थापना आपण मांडलेल्या चौरंगावर किंवा पाटावर करावी. त्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीला गंगा स्नान तसेच पंचामृत स्नान घालून घ्यायचं आहे. त्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. बरेच जण अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून पांढऱ्या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून देवघर लता पल्लवांनी सुशोभित करतात. त्या स्थानी देवकीचे सुतिकाग्रह स्थापन करतात. मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात. दुसऱ्या बाजूला यशोदा आणि तिची नवजात कन्या तसेच वसुदेव, नंद यांच्या मूर्ती देखील बसवतात. सप्तमीच्या मध्यरात्री शुचिर्भीत संकल्प केला जातो. सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा देखील केली जाते. रात्री कथा, पुराण, नृत्य, गीत इत्यादी कार्यक्रमांनी जागरण केले जाते. अष्टमीच्या दिवशी उपवास केला जातो आणि देवालाही फराळाच्या जिन्सांचाच नैवेद्य दाखवला जातो. नवमीच्या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करून महानैवेद्य समर्पण केला जातो. पूजा झाल्यानंतर कृत्य अग्निपुराणात सांगितले आहे की याप्रमाणे पूजा करून पुरुष सुक्ताने, विष्णू सुक्ताने किंवा इतर स्रोतांनी स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगलस्वर, पुराण इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत ही रात्र घालवावी. गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण केल्यानंतर वैष्णवांनी परस्परांवर दही इत्यादीचे सिंचन करावे. कारण गोपाळांनी दही, दूध, तूप, उदक यांनी परस्परांवर सिंचन आणि लेपन केले असं भागवतामध्ये वचन आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो. आणि ह्या दहीहंडीमध्ये बरेचसे लोक सहभागी होतात, आनंदाने दहीहंडीचा आनंद घेतात. बाळकृष्णाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षत, चंदन हे अर्पण करायचं आहे. छान असे वस्त्र घालायचे आहे. बाळकृष्णाला आजच्या दिवशी मुकुट घालायचा आहे आणि बासरी द्यायची आहे. बासरी ही श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आजच्या दिवशी श्रीकृष्णाला बासरी देणं अतिशय शुभ समजलं जातं.
तसेच बाळकृष्णाला मोरपीस देखील अर्पण करायचं आहे. तसेच आजच्या दिवशी तुळशीच्या मंजिरी आपल्याला श्रीकृष्णाला अर्पण करायची आहे. वेगवेगळ्या रंगाची फुलं तसेच पिवळ्या रंगाचे फूल देखील अर्पण करायचं आहे. जे लोक काही कारणास्तव श्रीकृष्णाची प्रत्यक्ष पूजा करू शकत नाहीत त्यांनी श्रीकृष्णाची मानसपूजा करावी. मानसपूजा याचा अर्थ प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसल्यास पूजनाने सर्व उपचार मानसरित्या म्हणजे मनाने श्रीकृष्णाला अर्पण करणे. त्यानंतर पूजन झाल्यावर काही वेळ श्रीकृष्णाचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो नामजप आहे तो करत राहावा किंवा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा नामजप करत राहावा. भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेमध्ये दिलेल्या न मे भक्त प्रणश्यती म्हणजे माझ्या भक्ताचा नाश होत नाही या वचनाचे स्मरण करून आपल्यामध्ये अर्जुनाप्रमाणे निस्सीम भक्ती निर्माण व्हावी यासाठी श्रीकृष्णाला मनोभावे प्रार्थना करावी. तर अशा प्रकारे आमचा बाळकृष्ण रेडी झाला आहे, छान असा तयार झाला आहे पिवळ्या रंगाच्या मुकुटामध्ये. तर आमचा बाळकृष्ण फार उठून दिसत आहे. श्रीकृष्णाची बाललीला, नीती, मसुद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे नेहमीच स्मरण केले जाते. महाभारतकालीन अनेक गोष्टी, संदर्भ, व्यक्ती, प्रसंग, घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे. श्रीकृष्णांचे आचार, विचार, तत्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्णांचा जन्म झाला असं मानलं जातं. 14 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री 2:07 श्रावण षष्ठी समाप्त झाली आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी म्हणजे आज रात्री 11:49 श्रावण वद्य सप्तमी समाप्त होत आहे. श्रावण वद्य अष्टमी सुरू होते. तर 16 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9:34 श्रावण अष्टमी समाप्त होत आहे. श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याचे मानले जाते. त्यामुळे हा योग 15 ऑगस्ट 2025 रात्री जुळून येत आहे आणि 16 ऑगस्ट 2025 रोजी गोपाळकाला साजरा केला जाणार आहे. दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भारतात सर्वत्रच साजरा केला जातो. गोकुळ असो, मथुरा असो, वृंदावन असो, द्वारका, जगन्नाथपुरी या सर्व ठिकाणी गोकुळाष्टमीचा विशेष साजरी केली जाते. ओडिसामध्ये देखील दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा साजरी केली जाते आणि मुंबईतील दहीहंडीची तर धूम काही न्यारीच असते. गुजरातमध्ये सातम म्हणजे सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात. रात्री 12 वाजता कृष्ण जन्माचा उत्सव साजरा केला जातो. मंदिरांमध्ये किंवा आजकाल तर बऱ्याच घरांमध्ये देखील घरोघरी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने बाळ श्रीकृष्णाचा पाळणा असा छान सजवला जातो. छान सजवून त्याची पूजेची तयारी केली जाते. सकाळी लवकर उठून मंदिर स्वच्छ करून देवघरातील देवांची पूजा केली जाते. भगवान श्रीकृष्णाच्या सन्मानार्थ कुंजबिहारीची आरती गायली जाते. तसेच परिक्रमा केली जाते. घरातील सर्व सदस्य एकत्र येऊन प्रार्थना करतात. हा दिवसभर भक्त त्यांच्या भक्तीने आणि समर्पणाचे वातावरण भरून टाकून परमेश्वराचे नाव जप करतात. बऱ्याचशा कृष्ण मंदिरांमध्ये बरीचशी भक्तिगीते गायली जाते. वेगवेगळे स्पर्धा आयोजित केल्या जातात. कृष्णाच्या जीवनकथेचे तसेच त्यांच्या वेगवेगळ्या लीलांचे पुनरुज्जीवन करणारे विस्तृत असे नाटक साजरे केले जाते. कृष्ण आणि त्यांच्या गोपींच्या वेशभूषेत मुले रासलीला सादर करतात. शाळांमध्ये देखील लहान मुले श्रीकृष्ण बनून जातात तर लहान मुली गोपिका राधा बनून जातात. तसेच शाळांमध्ये देखील दहीहंडीचा प्रोग्राम केला जातो. भाद्रपदेच्या अष्टमी तिथीला 8व्या दिवशी
मथुरा नगरीत देवकी आणि वासुदेवाच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. मथुराचा राक्षस राजा कंस हा देवकीचा भाऊ होता. एका भविष्यवाणीत असे म्हटले होते की कंसाच्या पापांमुळे देवकीचा 8वा मुलगा कंसाचा वध करेल. म्हणून कंसाने स्वतःच्या बहिणीला आणि तिच्या पतीला तुरुंगात टाकले. भविष्यवाणी पूर्ण होऊ नये म्हणून त्याने देवकीच्या मुलांना जन्मानंतर लगेचच मारण्याचा प्रयत्न केला. देवकीने तिच्या 8व्या मुलाला जन्म दिला तेव्हा जादूने संपूर्ण राजवाडा गाढ झोपेत गेला. रात्रीच्या वेळी वृंदावनातील यशोदा आणि नंदच्या घरी देखील एका कन्येने जन्म घेतला. आणि अष्टमीच्या मध्यरात्री जेव्हा कृष्णाचा जन्म झाला त्यावेळी कंसाच्या कारागृहातील सर्व दरवाजे उघडले. पहारेकरी देखील आपोआप झोपी गेले. वासुदेवाला कृष्णाला गोकुळात पोहोचवण्याची आज्ञा झाली. कृष्णाला एका टोपलीमध्ये घेऊन वासुदेव यमुना नदी पार करून गोकुळात पोहोचले. जेव्हा ते यमुना नदी पार करत होते तेव्हा नदीला पूर आला होता. पाऊस चालू होता. अशातच शेषनागाने बाळकृष्णाचे रक्षण केले आणि वासुदेवाने अगदी सुखरूपपणे बाळकृष्णाला गोकुळमध्ये पोहोचवले. तिथे नंद आणि यशोदेच्या घरी एका कन्येचा जन्म आधीच झाला होता. वासुदेवाने कृष्णाला यशोदेजवळ ठेवून यशोदा आणि नंदाची कन्या आपल्या सोबत घेतली. जेव्हा कंस कृष्णाला मारण्यासाठी आला तेव्हा त्याला ती मुलगी दिसली आणि त्याने तिला उचलून दगडावर आपटण्याचा प्रयत्न केला. पण ती मुलगी आकाशामध्ये अदृश्य झाली आणि तिने कंसाला सांगितले की तुला मारणारा गोकुळात वाढत आहे. या कथेनुसार श्रीकृष्ण हे विष्णूचा अवतार मानले जातात आणि त्यांचा जन्म लोकांना अन्याय आणि अत्याचारातून वाचवण्यासाठी झाला आहे असं मानलं जातं. तुमच्यापैकी बरेच जण जन्माष्टमी निमित्त उपवास व्रत करत असतील, परंतु बऱ्याच वेळा असं होतं की ते चुकून एखाद्या वेळेस व्रत तुटतं, उपवास तुटतो. तर अननोइंगली झालेल्या अशा चुकीला देव कधीच राग मानत नाही. त्यामुळे आपण आपल्याकडून झालेल्या चुकीची देवाला क्षमा मागावी, कारण की भगवान कृष्ण हे दयाळू आणि क्षमाशील आहेत. तर यासाठी 10 उपाय आपण करू शकतो. तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याकडून चुकून उपवास जर तुटला तर भगवान कृष्णाला हात जोडून माफी मागावी, प्रार्थना करावी आणि आपण झालेल्या चुकीचा स्वीकार कर असं म्हणून क्षमा याचना करावी. त्यानंतर भगवान कृष्णाला तुळशी दलचं अर्पण करावं, तुळशी पत्र, तुळशी मंजिरा अर्पण कराव्यात. त्यानंतर नामजप तुम्ही करू शकता. यामध्ये हरे कृष्णा 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 हरे हरे किंवा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने हा महामंत्र जप तुम्ही करू शकता. दान पुण्य या निमित्त तुम्ही करू शकता. गरीब किंवा जरूरतमंद व्यक्तींना तुम्ही जेवण घालू शकता किंवा वस्त्रदान करू शकता. आणि अर्ध्या दिवसातून जर तुमचा उपवास तुटला असेल आणि जेव्हा तुम्हाला लक्षात आलं की अरे आपला उपवास तुटला, तर अशा वेळी पुन्हा एक वेळा संकल्प घ्यावा आणि व्रत पुन्हा पुढे कंटिन्यू करावा. जन्माष्टमी व्रत करणाऱ्या लोकांना आपल्या जन्मामध्ये केलेले पापापासून मुक्ती मिळते, तसेच शेवटी त्यांना वैकुंठ प्राप्ती होते असं म्हटलं आहे. अग्निपुराणानुसार श्रावण महिन्यामध्ये कृष्ण पक्षाच्या रोहिणी नक्षत्राला म्हणजे अष्टमी तिथीला जन्माष्टमीला व्रत करणाऱ्या लोकांचे प्रत्येक पाप मुक्त होतात असं सांगितलं आहे. तसेच हा उपवास भोग आणि भोग प्रदान करतो. काहींच्या मते तर हे व्रत करणाऱ्याला 21 एकादशी करण्याचं पुण्य मिळतं असं म्हटलं आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत केल्यामुळे कळत नकळत झालेले पाप नष्ट होतात, तसेच आपल्या जीवनात सुख समृद्धी लाभते असं म्हटलं आहे. जर काही कारणांमुळे तुम्हाला जन्माष्टमी व्रत करायला जमलं नाही तर अशावेळी एखाद्या ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरजवंताला पोटभर जेवण द्यावं. तसेच जर शक्य नसेल तर एखाद्या गरजवंत व्यक्तीला तुम्ही पैसे दान करू शकता, जेणेकरून त्याला 2 वेळचं जेवण
पोटभर मिळेल. त्यानंतर तुम्ही गायत्री मंत्राचा जप करू शकता. 1000 वेळा गायत्री मंत्राचा जप श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करावं. जर असं केलं तर जन्माष्टमी व्रत केल्याचं फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं. त्यानंतर जर तुम्हाला व्रत करता आलं नाही, तसेच पूजा करता आली नाही, तर पूजन सामग्री आणि पारण्यासाठी जे काही सामग्री लागते ती सामग्री तुम्ही एखाद्या व्यक्तीला दान करावी. व्रत करायला जमले नाही तर तुम्ही हरे कृष्णा हरे कृष्णा ह्या भक्तीमध्ये लीन राहावं किंवा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः याचा मंत्र जाप करत राहावा, भक्तीमध्ये लीन राहावे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही पुढील उपाय देखील करू शकतात. या महाउपायांचा फायदा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नक्कीच होईल. जर तुम्हाला आर्थिक संकट असेल तर तुम्ही अशावेळी राधाकृष्ण मंदिरात जाऊन श्रीकृष्णासाठी आपल्या हाताने बनवलेल्या पिवळ्या फुलांची माळा अर्पित करावी. तसेच क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा असं म्हणून ह्या मंत्राचा जाप करत राहावा. त्यामुळे आर्थिक संकट लवकर दूर होईल. जर तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये यश प्राप्ती पाहिजे असेल, तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये व्यवसायात यश पाहिजे असेल, बिझनेस वाढवायचं असेल, तर अशावेळी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे, पिवळे फूल, पिवळ्या रंगाचे धान्य, पिवळ्या रंगाची मिठाई कृष्ण मंदिरामध्ये जाऊन दान करावी. तसेच सोबत क्लीम कृष्णाय स्वाहा या मंत्राचा जाप करावा. जर तुमच्याकडे पैसा भरपूर येत असेल परंतु पैसा टिकत नसेल तर अशावेळी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता एकांतामध्ये लाल कपडे घालून बसावे आणि आपल्यासमोर लक्ष्मीकारक कवड्या लाल रंगाच्या कुंकूमध्ये भिजून घालून समोर ठेवाव्या आणि तेलाचा दिवा लावावा. सोबत गोपीजनवल्लभाय स्वाहा असं 5 माळा जप करावा. त्यानंतर त्या ज्या कवड्या आहेत त्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवाव्यात. जर तुम्हाला ऐश्वर्यप्राप्ती पाहिजे असेल, तसेच तुम्हाला फेमस व्हायचं असेल तर अशावेळी तुम्ही तांदूळाची खीर बनवून त्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला द्यावा. त्यामध्ये थोडेसे केसरचे काड्या देखील टाकाव्यात. तसेच क्लीम ऋषिकेशाय नमः ह्या मंत्राचा जाप करावा. जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती पाहिजे असेल तर अशावेळी तुम्ही कोणत्याही मंदिराच्या ठिकाणी 2 केळ्याची झाडे लावावीत. तसेच श्रीम ह्रीम क्लीम कृष्णाय स्वाहा ह्या मंत्राचा जाप करावा. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी शंखामध्ये पाणी भरावं आणि त्याने श्रीकृष्णाचा अभिषेक करावा. त्यानंतर श्रीम ह्रीम क्लीम कृष्णाय गोविंदाय स्वाहा या मंत्राचा जाप करावा. घरामध्ये सुख शांती पाहिजे असेल, घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढवायचं असेल तर अशावेळी भगवान श्रीकृष्णाची योग्य पद्धतीने विधीपूर्वक पूजा अर्चना करून त्यांना लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा. सोबत ओम नमो भगवते नारायणाय या मंत्राचा जाप करावा.